चिया सीड्स घेतल्यामुळं वजन कमी होते का, असा जर तुमचाही प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण मी हा व्हिडिओ टाकल्याबरोबर हा व्हिडिओ एकदम व्हायरल गेला. 2.3 मिलियन या व्हिडिओला व्ह्यूज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर सगळ्या कमेंट्स आहेत. तर सगळ्यांच्या कमेंट्सचे रिप्लाय तिथे देण्यापेक्षा म्हटलं एक पूर्ण व्हिडिओ बनवते आणि सगळ्या ज्या काही कमेंट्स आहेत, डाऊट्स आहेत, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा व्हिडिओ करूयात आपण सुरू. सगळ्यात पहिले बघूयात आपण चिया सीड्स आणि सब्जा सीड्स. तर चिया सीड्स कसे असतात, तर चिया सीड्स हे आहेत जे ग्रे कलरचे असतात आणि सब्जा सीड्स हे आहेत जे ब्लॅक कलरचे असतात. आता आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत चिया सीड्सचे फायदे. तर ग्रे कलरचं असं हे चिया सीड्स असते आणि चिया सीड्स मुळे आपलं वजन कमी होते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप जास्त एक क्वेश्चन आला होता की ताई हे कोणत्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे भिजत किती वेळपर्यंत घालायचं आहे. तर सगळ्यात पहिले चिया सीड्स हे आपल्याला रात्री झोपायच्या पहिले भिजत घालायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्याला घ्यायचे आहेत. कोमट पाण्यामध्ये घ्यायचे आहे, जे रूम टेम्परेचरवरचं पाणी असेल ते, किंवा मग थोडंफार थंड जर असेल तर कोमट करून घ्या पाणी. आणि कोमट पाण्यामध्ये तुम्हाला हे सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे. त्याच्यामुळं वजन कमी होण्यास भरपूर मदत होते, केस सुद्धा चांगले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन साठी सुद्धा खूप जास्त महत्वाचं असं हे चिया सीड्स आहेत. आणि आता दुसरं आपण बघणार आहोत ते म्हणजे सब्जा सीड्स. तर सब्जा सीड्स हे असतात पूर्णपणे ब्लॅक कलरचे. सब्जा सीड्स हे फक्त अर्धा घंट्यासाठी भिजत घालायचे. 15 मिनिटात सुद्धा ते भिजून जातात, बट आपल्याला ते अर्धा घंट्यासाठी भिजत घालायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे चिया सीड्स जे आहेत ते तुम्ही सकाळी उपवाशी पोटीच घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्मूदी मध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता. विविध प्रकारचे जे शेक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सब्जा सीड्स जे आहेत तर त्याने वजन कमी होते का, तर त्याने सुद्धा वजन कमी होते. पण सगळ्यात महत्वाचं त्याचं कार्य आहे ते म्हणजे शरीराला ते थंड ठेवते. जर तुम्हाला गरम होत असेल, चिया सीड्स घेतल्यामुळे जर तुम्हाला गरम होत असेल तर तुम्ही सब्जा सीड्स घेऊ शकता. सब्जा सीड्स मुळे आपलं शरीर जे आहे ते थंड राहतं आणि आपल्या केसांसाठी सुद्धा सब्जा सीड्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, उपयोगी आहे आणि स्किनसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि वजन सुद्धा कमी होते. तर मी तुम्हाला सांगणार, जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा तुम्ही सब्जा सीड्स घ्या आणि जेव्हा हिवाळा आणि पावसाळा असतो तेव्हा तुम्ही चिया सीड्स घ्या. म्हणजे तुम्हाला दोन्ही याचा फायदा व्यवस्थित होईल. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आणखीन तुम्हाला मी इथे सांगणार आहे, ज्याचे मला खूप जास्त क्वेश्चन होते की ताई हे रोज घ्यायचं का. तर बघा, प्रत्येकाचं शरीर हे सारखं नसते. तुमचं शरीर कसं आहे ते तुम्ही पहिले समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी जर तुम्ही जर 1 दिवस 2 दिवस म्हणजे तुम्ही कंटिन्यू 8 दिवस जर सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स जर दोनपैकी कुठलंही सीड्स घेत असेल तर तुम्ही बघा की तुम्हाला ते सूट होत आहे का, सहन होत आहे का. जर सहन होत असेल तर तुम्ही ते रोज घ्या, बट जर सूट होत नसेल तर मी तुम्हाला सांगणार की तुम्ही 2 दिवसातून एकदा घ्या, 2 दिवसाच्या आड घ्या. असं जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला आणखीन ज्या गोष्टी आहेत जसं की डिटॉक्स टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, वॉर्म वॉटर आणि निंबू सुद्धा आपण सकाळी घेऊ शकतो. त्याच्यानंतर अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या वेट लॉस साठी आपल्याला सकाळी घेता येतात. म्हणजे तुम्ही एक शेड्यूल बनवून ठेवा, 1 दिवस वॉर्म वॉटर आणि निंबू घ्यायचं आहे, दुसऱ्या दिवशी डिटॉक्स टी घ्यायची आहे आणि तिसऱ्या दिवशी सब्जा सीड्स घ्यायचं आहे, चौथ्या दिवशी तुम्ही चिया सीड्स घ्या, 5व्या दिवशी तुम्ही वेट लॉस साठी जे जिरा वॉटर किंवा मग दालचिनी वॉटर, ज्याच्यामुळे आपलं जे ब्लोटिंग आहे ते कमी होतं आणि फॅट जे आहे ते फॅट कटरचं काम करते, दालचिनी वॉटर आहे ते तुम्ही 1 दिवस घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 दिवस हे 1 दिवस ते म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला सगळ्या गोष्टींची जे फायदे आहेत ते तुमच्या शरीराला भेटतील. आणि महत्वाचं म्हणजे एकच एक गोष्ट जर घेतली तर आपल्याला त्या गोष्टीची सवय पडते आणि त्याचे जे फायदे व्हायला पाहिजे ते काही दिवसानंतर त्याचे फायदे होणं कमी होऊन जातात. तर त्यासाठी सुद्धा शरीराला सवय नाही पडली पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडाफार आपल्या जे रुटीन आहे त्याच्यात थोडंफार चेंजेस करत राहावं लागतात खाण्यामध्ये. तर त्याच्यात थोडेफार चेंजेस करत जर राहिलो आपण, कुठल्याही गोष्टीची आपल्या शरीराला सवय न लागता त्याचे जे आपल्याला उपयोग व्हायला पाहिजे ते उपयोग होतील. तर त्या हिशोबाने तुम्ही चिया सीड्स आणि सब्जा सीड्स घेऊ शकता. आता भरपूर जणांचा प्रश्न असतो की ताई वजन कोणत्या याने कमी होते आणि कोणतं सगळ्यात जास्त उपयोगी आहे जे वजन कमी करण्यास मदत करते. तर मी तुम्हाला सांगणार आहे ते चिया सीड्समुळे वजन कमी होते. सगळ्यात जास्त चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी घेतलं जातं. तुम्हाला जर फक्त वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चिया सीड्स घेऊ शकता आणि तेही 2 दिवसाच्या आड घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगल्या पद्धतीने फायदे भेटतील. तुम्हाला जर वेट लॉस साठी काही टिप्स हव्या असतील तर मला तशी कमेंट करा आणि मी नेक्स्ट जो व्हिडिओ आहे
नेक्स्ट जे काही व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी मग वेट लॉस ची एक सिरीज घेऊन येईल आणि त्या सिरीज नुसार तुम्हाला वेट लॉस कसं करायचं आहे. कारण माझं जे वेट आहे ते मी तुम्हाला इथे एक फोटो दाखवते, 2 साईडनी 2 दाखवते. तर इकडच्या साईडचा जो फोटो आहे त्यामध्ये आहे माझं वजन 70 झालं आणि 70 वर खूप दिवस अटकून राहिलेलं. ते कमी होत नव्हतं आणि जास्तही होत नव्हतं, असं झालेलं. बट ते वजन मला कमी करण्यासाठी आता हा इकडचा जो फोटो तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये माझं 65 किलो वजन आहे. म्हणजे आता सध्या मी जे आहे ते 65 किलो झालेली आहे. आणखीन मला कमी करायचं आहे, 5 किलो वजन कमी करायचं आहे आणि मला असं वाटतं की ते येणाऱ्या 3-4 महिन्यात होऊन जाईल, आरामात होऊन जाईल. आता माझं असं नाहीये की वेट लॉस करायचं आहे म्हणजे मग फास्ट मध्ये वेट लॉस करायचं आहे. मी असं बिलकुलही करत नाही. ज्या गोष्टी व्यवस्थित योग्य पद्धतीने करायला पाहिजे त्याच करते मी आणि त्यांनीच हळूहळू हळूहळू वजन कमी करते. कारण वजन हे कधीच एका दिवसात वाढत नाही. वजन वाढायसाठी कमीत कमी आपल्याला 7 ते 8 महिने जे आपण घालवलेले असतात, ज्यामध्ये आपण आपल्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, जे आपली जी लाईफस्टाईल आहे त्याकडे लक्ष देत नाही, बाहेरचं खाणं, शुगर खाणं, तेलकट खाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण 6 महिन्यापर्यंत जेव्हा कंटिन्यू करत राहतो तेव्हा आपलं खूप जास्त वजन वाढतं आणि जास्त वजन वाढते तेव्हाच आपल्या लक्षात येतं. म्हणून मग माझं जेव्हा जास्त वजन वाढलं, जेव्हा मला कमेंट्स यायला लागल्या की तू प्रेग्नेंट आहे का म्हणून, तेव्हा मला असं वाटलं की यार काहीतरी जास्त झालेलं आहे. मग मी वेट केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं वेट जे आहे ते 70 किलो आहे. तर मी ते कमी करायसाठी मला 6-7 महिने लागलेले आहेत. पहिलेचे जे 6 महिने आहेत ते तर मला माझ्या बॉडीमध्ये अशा गोष्टी होत्या की मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जीवावर येत होतं, कंटाळा येत होता आणि भरपूर अशा गोष्टी होत्या. जेव्हा वेट वाढलं तेव्हा मला त्या लक्षात आल्या. तर त्या गोष्टी मला माझ्या लाईफमधून काढून टाकण्यासाठी पहिले 6 महिने लागलेत आणि त्याच्यानंतरचे जे 6 महिने आहेत त्या 6 महिन्यामध्ये माझं थोडं वेट कमी झालेलं आहे. तर तुम्हालाही तुमचं वेट कमी करायचं असेल तर मला कमेंट करा. मी त्या हिशोबाने तुमच्यासोबत एक सिरीज शेअर करणार वेट लॉसची आणि त्यामध्ये काय खाल्लं पाहिजे, तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, तुम्ही झोप किती पाहिजे, आणखीन अशा भरपूर विविध सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी या 6 महिन्यात स्वतः केलेल्या आहेत, स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि माझं वेट सुद्धा कमी झालेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.